आपण बघितल्यामुळे त्याला थोडी ना पैसे मिळणार आहेत. सोशल मीडियावरती लोक खूप जास्त स्क्रोलिंग करतात. सोशल मीडिया पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, मी त्याच्या दोन्ही फ्लिप बघतो. किंवा रस्त्यावरती कोणाची तरी भांडणं असतील आणि तो जो लाईव्ह व्हिडिओ शूट केलेला असेल की त्याच्यामध्ये एक माणूस शिवाय देतोय. बऱ्याच दिवसानंतर आपण ठरवून आज भेटतोय, तर तुला भेटण्याचं मुख्य कारण हे आहे यावेळेला की मी ॲक्च्युली 6-7 महिने झाले एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे. दृष्टिबोध चॅनल जे आहे आपलं यूट्यूब चॅनल, त्याच्या माध्यमातून समाजामध्ये जे विविध प्रकारचे विषय चालू आहेत, सामाजिक विषय असतील, पॉलिटिकल विषय असतील, एज्युकेशनल विषय असतील, तर त्या माध्यमातून नेमका समाजावरती, युवा मुलांवरती, लहान मुलांवरती, वृद्धांवरती काय परिणाम होतोय, प्रोफेशनलवरती काय परिणाम, जे काही विषय सध्या मीडियामध्ये चालू आहेत. आणि त्यात मग सोशल मीडिया जो आहे, त्या सोशल मीडियामध्ये तर आपल्याला माहिती आहे की आज बरेच काही कंटेंट जे आहेत ते व्हायरल होतात. मग इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, ते शॉर्ट्स असतील, तर त्यामध्ये जे एंगेजमेंट चालू आहे, तर ते एंगेज जे होत आहेत लोक, ते नेमक्या कोणत्या विषयामध्ये जास्त होत आहेत आणि त्याचा खरंच त्यांच्या जीवनावरती, त्यांच्या जीवनमान बदलण्यावरती सकारात्मक नकारात्मक काय परिणाम होतोय ह्याच्यावरती मी ॲक्च्युली रिसर्च करतोय. तर 6-7 महिने झाले स्पिरिच्युअल विषय असतील, सायंटिफिक विषय असतील, रिसर्च ओरिएंटेड जे विषय असतात त्याच्यावरती मी काम करतो. तर त्याच एका मुद्द्याला घेऊन तुला भेटायला आलेलो आहे, कारण तूही त्याच विषयामध्ये खूप चांगलं काम करतोयस, मोटिवेशनचं काम करतोय. तुझ्या प्रोजेक्टचं नावच मोटिवेशनल सोल आहे. सो तू ह्या सर्व माध्यमातून ज्या लोकांपर्यंत पोहोचतोय, तर तुझ्या या मोटिवेशननी जो परिणाम होतोय, प्रत्यक्ष तुला लोक भेटतात, तर त्यांच्यावरती कसा परिणाम होतोय ते मला जाणून घे. थोडं तू तुझ्याबद्दल, थोडं तुझं बॅकग्राऊंड पण सांगशील, जे काही तुला सहज शक्य आहे. तुझ्या जीवनामधल्या पास्ट तू मला सांगू शकशील, जेणेकरून तुला ह्या विषयांची प्रेरणा कशी मिळाली आणि आज तू त्याच्यामध्ये कसं काम. बिलकुल, नक्कीच. सो तुमच्या सगळ्या ऑडियन्सला सगळ्यात आधी तर सादर प्रणाम. So my name is Amit Alhat. I am the founder of Motivational Souls. I help people to come out from the stress, anxiety and depression. So 2017 पासून मी हे काम करतोय. आतापर्यंत जवळपास 8,000च्या वरतीच माझ्या 1-to-1 कोचिंग सेशन झालेत, की त्याच्यामध्ये माझा असा एकही मेंटी नाहीये की ज्याने येऊन मला बोललाय की अमित सर, तुम्ही आम्हाला ज्या टेक्निक सांगितल्या त्या आमच्यावरती वर्क नाही झाल्या. सो ज्या काही मी टेक्निक लोकांसोबत शेअर करतो, ह्याच्या आधी करोडो लोकांनी वापरल्या. त्या करोडो लोकांपैकी मी सुद्धा एक होतो. मी सुद्धा त्या टेक्निक माझ्या स्वतःवरती आधी वापरल्या आणि त्यातून मला फायदा झाला. आणि मग त्याच्यानंतर मला असं रिअलाइज झालं की अरे हे तर एकदम फार सोपं आहे. म्हणजे जो कोणी माणूस एन्झायटी, स्ट्रेस, ओव्हर थिंकिंग मध्ये जातो, त्याला त्याच्यातून निघणं फार इझी आहे. फक्त एवढंच आहे की त्याला तो रस्ता माहित नाहीये, त्याला तो मार्ग माहित नाही, आणि तेच फक्त त्या रस्त्यावरती चालायचं कसं आणि तो पाथ कसा चूज करायचा ते फक्त मी माझ्या सेशन्स मधून लोकांपर्यंत पोहोचवत असतो. सोबतच महाराष्ट्र शासनाचं क्लास 1, क्लास 2 ऑफिसरचं ट्रेनिंग माझ्याकडे. आता रिसेंटलीच मागच्या 2 वर्षापासून बाहेरच्या कंट्रीज मध्ये पण खूप जास्त जाणं येणं चालू झालं. त्याच्यामध्ये टीम बिल्डिंगचे सेशन असतील, स्ट्रेस मॅनेजमेंटचे सेशन असतील. सो बाहेरची कंट्री खूप जास्त अवेअर आहे मेंटल हेल्थला घेऊन. अनफॉर्च्युनेटली इंडियामध्ये त्या गोष्टींना जास्त बघितलं जात नाही. मगाशी तुम्ही जो एक मुद्दा उपस्थित केला की सोशल मीडियावरती लोक खूप जास्त स्क्रोलिंग करतात, तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या रील्स अनवॉन्टेड ऍक्च्युली खूप जास्त टाइम स्पेंड होतो. युजली आपल्याला एखादं नोटिफिकेशन आलं तर ते आल्यानंतर ते आपल्या कामाचं पण नसतं, पण आपण त्या एक नोटिफिकेशनला ऑन करतो आणि मग त्याच्यामध्ये आपण वेळ इतका व्हायला घालवतो की जोपर्यंत आपल्याला कोणी आवाज देत नाही तोपर्यंत आपल्याला रिअलाइज होत नाही की अरे मी ह्याच्यामध्ये अडकलोय. इव्हन रादर तुम्हाला फोन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सुद्धा तुम्हाला कळत नाही. ह्याच्या आधी हे असं नव्हतं. एखादं नोटिफिकेशन आलं तर तुम्हाला रिअलाइज व्हायचं की यार मी खूप वेळ व्हायला घालवला. आता ना त्याच्या पलीकडे तुम्ही गेलात. आता तुम्हाला समजतच नाही की तुम्ही 1 तास घालवलाय की 2 तास घालवलाय. जोपर्यंत तिसरा व्यक्ती येऊन तुम्हाला असं हलवत नाही ना तोपर्यंत तुम्हाला समजत नाही की अरे मी तर खूप वेळ व्हायला घालवला. आणि आता पहिल्या तरी लोकांना रिग्रेट व्हायचं की मी सोशल मीडियावरती वेळ व्हायला घालवतो. आता त्यांना असं नाही वाटत की मी व्हायला घालवतोय, किंवा त्यांना ते रिअलायझेशन सुद्धा येत नाही. कारण रिझन एकदम सिम्पल आहे. मार्क झुकरबर्गचा एक इंटरव्ह्यू होता. त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी ही ऍक्च्युअली गोष्ट बोलली होती की म्हणजे आपण सोशल मीडिया जे काही वापरतो, इंस्टाग्राम, फेसबुक, आता फेसबुक तर खूप रेअरली वापरला जातं, पण तरी पण अजून पण असं खूप सारं क्राऊड आहे की जे अजून पण फेसबुक वापरतो. युट्यूब, इंस्टाग्राम, इव्हन लिंक्डइन, इव्हन थ्रेड, जेवढे पण सोशल मीडिया, स्नॅपचॅट, ह्या ज्या पण सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही जाता, तर ह्याच्या पाठीमागे बॅकएंडला काम करण्याची जी टीम आहे ना, ही फार मोठी टीम आहे. त्यांचा IQ लेवल जो हा आपल्यापेक्षा खूप
नेक्स्ट लेवलचा आहे. मी मगाशी जे सांगितलं की मार्क झुकरबर्गचा एक कोट होता, तर तुम्ही एवढा सोशल मीडियावरती टाइम जो काही तुम्ही स्पेंड करता तो का करता? त्याच्यातून मार्क झुकरबर्गला पैसे मिळतात का? तुम्हाला असं वाटतं अरे काय आपण बघितल्यामुळे त्याला थोडी ना पैसे मिळणार आहेत. पण इथं आपण खूप मोठी चूक करतोय. त्याचं म्हणणं असं आहे की इफ यू आर नॉट बाईंग द प्रॉडक्ट देन यू आर द प्रॉडक्ट. तुम्हाला ज्या ऍडव्हर्टाइजमेंट ज्या शो केल्या जातात तर त्या तुम्हाला ह्याच्यासाठी शो केल्या जातात की जेणेकरून त्या ऑनलाईन साईटवरती तुम्ही जावा आणि तिथून तुम्ही परचेस करावं. बरोबर. त्यासाठी म्हणून हे मार्क झुकरबर्गनी हे जे प्लॅटफॉर्म आहे याला एवढ्याच चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलं. आणि बॅकएंडला जी इंजिनिअरिंगची जी टीम आहे त्यांचं कामच हे आहे की तुम्हाला त्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती एंगेज ठेवणं. पहिल्याचा जर तुम्ही टाइम बघितला, हा रिसर्च सांगतोय, पहिलं जर तुम्ही बघितलं तर तुम्ही जेव्हा एखादी रील बघायचे तर तुम्ही ऍटलीस्ट 15 सेकंड 20 सेकंड तुम्ही ती रील बघायचे की बाबा अरे काय ह्याच्यामध्ये. आता तसं नाही झालेलं. आता हार्डली 3 सेकंदामध्ये तुम्ही डिसिजन घेता की ती रील मला कन्झ्युम करायची का मला स्क्रोल करायची. आणि हा प्लॅटफॉर्म एवढा इझी झालाय की जस्ट तुम्ही फक्त स्क्रोल करा, नेक्स्ट रील लगेच तुमच्यासाठी अवेलेबल असते. तुम्ही एखाद्या रीलवरती टाइम स्पेंड करा, तीच सेम रील तुम्हाला 2 रील नंतर पुन्हा परत त्याच टाईपचे तुम्हाला रील्स दाखवली. तुम्ही एखादी कॉमेडी बघितली, 2 रील तुम्हाला नंतर सतत कॉमेडी चालू होती. तुम्ही एखादी इमोशनल बघितली, त्याच्यावरती तुम्ही होल्ड केलात तर 30 रील तुम्हाला दाखवली जाईल. म्हणजे जे तुमचे डोळे आहेत हे ऍक्च्युअली कुठे बघतात ती सुद्धा ऍक्च्युअली ही इंजिनिअरिंग टीम काम. आणि हा एवढ्या छोट्या छोट्या माइन्यूट गोष्टी आहेत की ज्या आपल्याला नाही समजत. ह्याच्यावरती बघितलं तर की तुम्ही किती टाइम स्पेंड केला त्या एका पोस्टवरती, किती सेकंद तुम्ही त्या पोस्टवरती थांबलात, आणि मग ती तुमच्या डोळ्यांना छान वाटली का, त्याच्यामध्ये कलर कुठला तुम्हाला छान वाटला, त्याच्यामधली कुठली इमेज तुम्हाला छान वाटली, आणि मग त्याच्यावरती मग ती बॅकएंडला ती इंजिनिअरिंग टीम काम करते. आणि मग ती तुमच्या क्लोनच्या हिशोबाने तुम्हाला तशा टाईपचा तुमचा एक लिटरली तुमचा एक क्लोन बॅकएंडला बनवला जातो. आपण जे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो म्हणतोय तसं डिक्टो AI तुमचा पाठीमागे बॅकएंडला तुमचा तयार केला, आणि त्याच्यावरून ते डिसाईड करतात की आता मी गेम खेळलेला आहे व्यक्तीसोबत, आता मी ह्याला पॉर्नोग्राफीवाले मी थोडेसे ह्याला दाखवेल, त्याच्यानंतर मी ह्याला मोटिवेशनचे दाखवेल, ह्याला काही कॉमेडीवाले दाखवेल, काही सेंटी दाखवेल, त्याच्यामध्ये बघू हा कुठं टाइम जास्तीत जास्त स्पेंड करतोय. आणि बघा तुम्ही आता जर तुम्ही बघितलं ना, खूप साऱ्या लोकांना रिअलाइज होईल हे मे बी, रात्री जेव्हा तुम्ही स्क्रोल कराल ना त्यावेळेला तुम्हाला पॉर्नोग्राफीवाले व्हिडिओ तुमच्या डोळ्यासमोर येतील, न्यूडवाले. तुम्ही जर सकाळी स्क्रोल करत असाल तर तुम्हाला सगळे मोटिवेशन थॉट्स वाले हे असे तुम्हाला, तुम्ही सकाळी 9:30-10च्या टायमामध्ये तुम्हाला सगळे कॉमेडी मिळेल, दुपारच्या टायमामध्ये तुम्हाला वेगळे असतील. हे ना हे काय झालंय, हा तुमचा अवेअरनेस नाहीये ना, त्याच्यामुळे तुम्हाला माहितीच नाहीये की आपण काय करतोय. सो तुमचा माइंड जो आहे ना तो त्यांनी बरोबर ओळखलाय. आणि हेच ऍक्च्युअली गौतम बुद्धांनी सांगितलं की ज्यावेळेला तुम्ही अवेअर असता त्यावेळेला तुम्हाला सजगता असते तुमच्या आतमध्ये की तुम्ही काय करताय. आणि ह्या सजगतेचा जो वापर आहे हा ह्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मने खूप छान पद्धतीने वापरला. की माणसाला कुठे हुक करून ठेवायचं एखाद्या गोष्टीवरती हे त्यांना अगदी व्यवस्थित समजलं आणि त्यांनी त्याचा बिझनेस केला. सो तुम्ही जर म्हणाल की सोशल मीडिया पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, मी त्याच्या दोन्ही फ्लिप बघतो, पॉझिटिव्ह पण निगेटिव्ह. आता तुम्ही हा जो काय व्हिडिओ जो तुम्ही बघताय हा सोशल मीडियावरच बघताय. सो याची ही चांगली बाजू सुद्धा आहे की ज्याच्यावर तुम्हाला चांगल्या पद्धतीचे कॉन्टेंट मिळतात, तुम्हाला माइंड कसं काम करतं हे तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळतं. आणि अर्थातच तुम्ही जो काही युवाचा जो विचार करताय की त्यांच्यासमोर तुम्हाला खूप अशा चांगल्या गोष्टी घेऊन जायचं की जेणेकरून त्यांना पुढे जाता येईल जे अडकलेत त्या ठिकाणी. सो अशा जे काही कॉन्टेंट मिळतात हे खरंच अफलातून आहेत. सो ही एक त्याची चांगली पॉझिटिव्ह साईड झाली. निगेटिव्ह साईड त्याच्याच अगदी विरोधाभासामध्ये जर का तुम्ही बघितलं तर मी असं म्हणेल की 80% निगेटिव्हिटीकडे आणि 20% जी आहे ती पॉझिटिव्हिटीकडे. जर का तुम्हाला एखादा कुठं कारचा ऍक्सिडेंट झाला असेल किंवा रस्त्यावरती कोणाची तरी भांडणं असतील आणि तो जो लाईव्ह व्हिडिओ शूट केलेला असेल की त्याच्यामध्ये एक माणूस शिव्या देतोय आणि दुसरा माणूस त्याच्यावरती भांडणं करतोय, तुम्ही त्या रीलवरती 100% तुम्ही त्या रीलवर आणि तुम्ही ती बघणार. पण त्याच उलट जर का एखादा छान कोणतरी झाडं लावत असेल आणि झाडांना पाणी कसं द्यायचं, लोकांशी कसं चांगल्या पद्धतीने बोलायचं, लोकांना कशी हेल्प करायची, हे जर तुम्हाला व्हिडिओ दाखवले तर तुम्ही इंटरेस्ट नाही ठेवत. हे त्यांना व्यवस्थित समजून गेले की तुम्हाला जेवढ्या मसालेदार दाखवलं जाईल तेवढं तुम्ही कन्झ्युम करणार. सो थिंक अबाउट इट. जर का तुम्ही सोशल मीडिया जर वापरताय तर मग तुम्ही नाण्याच्या कुठल्या बाजूला आहे, पॉझिटिव्ह साईडला आहे का निगेटिव्ह साईडला आहे. सो निगेटिव्ह साईड तुम्हाला समजून पण येते, पण फरक आहे की त्यावेळेला आपण अवेअर नसतो. अवेअरनेसची कमी असेल तर मग तुम्हाला नाही लक्षात येणार की आपण खरंच चांगलं कन्झ्युम करतोय का वाईट कन्झ्युम करतोय. सो हे तुम्ही तुमचं माइंड प्रोग्रामिंग करताय. सो माइंड प्रोग्रामिंग कसं होतं, काय होतं, ह्याच्याबद्दल फार डिटेलमध्ये ऍक्च्युली हा टॉपिक आहे. मागच्या 2017 पासून ह्याच्यावरच काम करत आलो आणि लक्षात आलं की ज्या पद्धतीने जो तुमचं सराउंडिंग असतं त्याच पद्धतीने तुम्ही बनता. सो एवढं सिम्पल आहे. अवेअरनेस असला पाहिजे तुमच्यामध्ये. तो अवेअरनेस आला की मग तुमच्याकडून चांगलंच काम होतं. करेक्ट.